प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेडीच्या वातावरणात संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी धुळे शहरातील बडगुजर प्लॉट येथील प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सकाळी 9 वाजता प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रेमचंद नहार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपाध्यक्ष रमेश मुसळे, संचालक स्वप्नील नहार, सौ शोभा मुसळे, सौ स्वप्नाली सुरेंद्र नहार, सचिव रिकबचंद सुराणा, महेंद्र भानुशाली, जितेंद्र भंडारी, व्यवस्थापक सुरेशचंद्र ललवानी, लिपिक भानुदास यलमामे, शिपाई रहमान खान पठाण, वसुली अधिकारी सुरेशचंद्र ललवानी आदी सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सदर वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेडीच्या वातावरणात पार पडली। तर या सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन 2025-26 चे वार्षिक अहवाल व हिशोब पत्रके वाचून मान्यता देणे, सन 2026-27 सालापासून वार्षिक उत्पन्न व खर्चाचे संचालक मंडळाने तयार केलेले अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन 2025-26 वर्षात कमी अधिक झालेल्या खर्चास मान्यता देणे, 31/3/2026 अखेर लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वाचून स्वीकृती देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2025-26 चा नफा वाटण्यास मान्यता व स्वीकृती देणे, सन 2026-27 चा वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी शासन तालिका मधील लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, मानधन देणे, समोपचार योजनेअंतर्गत दिलेल्या कर्ज खात्याची माहिती देणे, मान्यता देणे, सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे, अध्यक्ष यांच्या आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे आदी विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। तर या वर्षी निव्वळ नफा हा 35 लाखाहून अधिक झाला असून संस्थेचे उत्तरोत्तर प्रगती होत असून पतसंस्थेच्या या सभासदांच्या सहकार्याने सदर पतसंस्था ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी कार्यभार सांभाळत आहे। यावेळी मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता। सदस्यांसाठी 12% डिव्हिडंड जाहीर केला। 2024-25 लेखा परिषदमध्ये जलराज मगनलाल भांबरे यांनी प्रमाणित लेखा परिषद केले, त्यांनी समाधान व्यक्त केले। येण्याप्रमाणे मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करण्यात येत आहे। आपले प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची ही आपली जवळजवळ 31वी मीटिंग सुरू होत आहे। 30 वर्ष कंप्लीट झालेली आहे। आज इथे जे काही मान्यवर सभासद उपस्थित झालेले आहेत तसे सन्माननीय कार्यकारिणी मंडळ आणि ट्रस्ट मंडळ यांचे सगळ्यांचे मी संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो। आपण आजच्या या सभेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या या थंडक वातावरणामुळे जे काही उपस्थिती आहे त्याचं परत स्वागत करून सभेला सुरुवात करीत संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश मुसळे, त्यानंतर ऑनररी सेक्रेटरी रिकबभाऊ सुराणा, त्यानंतर सुरेंद्र नहार, महेंद्र भानुशाली, जितेंद्र भंडारी अक्षय, तसेच स्वप्नील नहार हे आणि इतर जे काही सभासद दिसतात जे बऱ्याच मिटिंगापासून हजर नव्हते, बऱ्याच वर्षानंतर तो मिटिंगला हजर झालेला आहे। तरी जे काही नवीन चेहरे बी असतील जुने नवे परत त्यांचे मी स्वागत करू इच्छितो। आजच्या या सभेला सुरुवात करण्यापूर्वी अहवाल सगळ्यांना पोहोचले असेल, अहवालवरती वाचन सुद्धा करण्यात आलं असेल। याच्यात जी काही कल्पना दिली आहे, जे काही वाचन केलेलं आहे त्यावरून परत थोडा मोजक्या शब्दात मी त्याची पुनरावृत्ती करीत आहोत। आपल्या या संस्थेचे जवळपास 929 सभासद आहेत। आपल्या या संस्थेच्या
शेअर भाग भांडवल 75 लाख रुपये आपण अधिकृत शेअर भांडवल जे वसूल झालेलं आहे ते आपले जवळजवळ 58 लाख रुपये शेअर भाग भांडवल वसूल झालेलं आहे. मागच्या वर्षी सभेने जवळपास 7 कोटी 3 लाख रुपयाचं कर्ज वितरण केलेलं आहे. त्यापैकी 6 कोटी 79 लाख वसूल करण्यात आलेला आहे. आकडेवारी लक्षात घ्या. 7 कोटी वाटपपैकी 80 पर्यंत आपलं वसूल झालेलं आहे. फक्त सीडी रेशोमुळे काही कर्ज आपल्याला कंटिन्यू ठेवावं लागतं आहे. मागच्या वर्षी आपल्या संस्थेने सभासदांपासून जे काही व्याज मिळवलं आहे ते जवळपास 82 लाख रुपये व्याज आपलं वसूल करण्यात आलेलं आहे. आणि बँकेत ज्या काही ठेवी ठेवल्या होत्या त्याच्यापासून जवळपास 22 लाख रुपये आपले बँकेचे व्याज मिळालेले आहे. एकंदरीत आपल्या संस्थेत 1 कोटी 3 लाख रुपयापर्यंतचं व्याज उत्पन्न झालेलं आहे. तर मित्र हो, त्याच्यातून खर्च वजा जाता आपल्याला संस्थेला निव्वळ 36 लाख रुपये निव्वळ नफा झालेला आहे. सगळं इतर खर्च आणि तरतुदी वजा जाता आज 36 लाख रुपयाचा निव्वळ नफा आपण या संस्थेने काढलेला आहे. आपल्या मागच्या वर्षाचं जे काही ऑडिट संपन्न केलेलं आहे विषय आहे त्या ऑडिटरची नेमणूक करणे. भांबरे साहेब यांनी मागच्या वर्षाचं ऑडिट केलेलं आहे. ऑडिट त्यांनी एकदम दक्षतेने आणि काळजीपूर्वक पाहिलं. सगळ्या बाबी त्यांच्या लक्षात आल्या आणि नियमाप्रमाणे आपला व्यवहार झालेला आहे असा सुद्धा शेरा त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे जो शिडी रेशो असतो संस्थेच्या नियमाप्रमाणे 70% तरी आपलं शिडी रेशो मेंटेन करावा लागतो. तसा सुद्धा आपण तो मेंटेन केलेला आहे. कोणत्याही बाबीच्या आपले काही त्याच्यात हे नसताना आणि दोष दुरुस्ती अहवाल नसताना संस्थेत त्यांनी शेवटी अवर्गाचा शेरा देण्यात आलेला आहे. नाती उत्तम म्हणून त्याने तशी दाखलाही दिलेला आहे. अशा रीतीने ऑडिटर भांबरे साहेबांचे आपण आज आभार मानूया. ऑडिटर यावर्षी सुद्धा आपण त्यांची नेमणूक केलेली आहे. आपण जनरल मीटिंगमध्ये त्याची कल्पना प्रत्येक वर्षी देत असतो. या वर्षाचे ऑडिट सुद्धा तेच करणार आहेत. आपला एकंदरीत जो काही नफा झालेला आहे संस्थेत त्यापैकी आपण ज्या काही तरतुदी केलेल्या आहे त्या तरतुदीपैकी बिल्डिंग फंड इतर फंड हे सगळं वजा जाता संस्थेच्या सभासदांना यावर्षी परत 12% आपण डिव्हिडंड जाहीर करीत आहोत. दरवर्षी आपण 12% प्रमाणाचा हा रेशो आणलेला आहे आणि तो तसाच आपण कायम ठेवण्यात आलेला आहे. त्या म्हणून संस्थेचे एकंदर पोझिशन आर्थिक परिस्थिती पाहता अतिउत्तम आपली परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या संस्थेला आता पुढील कोणत्याही प्रकारचा काही धोकाने किंवा काही काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. उलट आणखी आपण जास्तीत जास्त लोकांच्या ठेवी परत करण्याच्या मागे कोणी शेअरचे पैसे परत मागायलाच असेल तरी ताबडतोब या विरोध झालेली वाटायला काही सोपं आहे पण तो वसूल करायला इतकं कठीण झालेलं आहे. मागचा इतिहास सांगतो मित्र 30 वर्षापासून आपण जे काही स्ट्रगल करीत आलो आहोत त्याच्यात प्रामुख्याने वसुलीचं जे हे आपण सगळ्यात जास्त ठेवलेलं आहे. जास्तीत जास्त वसूल करण्यासाठी आपण ट्रस्ट आमचे सगळे कार्यकारिणी मंडळ हजर राहिले. त्यामुळे आपल्याला आपलं जे काही वसुलीचं प्रमाण आहे फार कमी प्रमाणात आहे आता आणि ठेवीसुद्धा आपण फार कमी केलेलं आहे. कारण आपलं स्वतःचं भांडवल आणि इतर वस्तू पाहता जास्त पैसा ठेवणं बी आता गरजेचं नाही. कारण बँक रिटर्न फार कमी देते 5.5-7%. तर ठेवीच्या रूपाने परत ते सभासदांना ठेवीदारांना व्याज देणं परवडत नाही म्हणून तो एक प्रमाण कमी केलेलं आहे.